जय भीम, जय संविधान. बाबासाहेबाचा पुतळा कुठे? तर कलेक्टर ऑफिसच्या समोर. आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतीची विटंबना करणं ही काय साधी गोष्ट नाही आहे. आणि हे असंच नाही केलं, हे सगळं ठरवून केलेलं आहे. बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिकृती ही काचेच्या पेटीत तयार करण्यात आली. आणि या काचेची पेटी ही सोमवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास फोडली. म्हणजे हा प्रकार लक्षात येताच साहजिकच आहे, समाजाचा संताप अनावर होईलच. आणि त्या अगोदर हिंदू धर्माचा मूक मोर्चा काढण्यात आला होता. आणि तिथे सगळं वातावरण सगळीकडे शांत होतं. अशा वेळीच खरंच त्याच दिवशी हे करणं गरजेचं होतं का? पण करून आणलेलं आहे. कारण का त्याच्यानंतर दिवसभर म्हणण्यापेक्षा कंटिन्यू सारखे वेगवेगळे आंदोलनं होत आहे. साहजिकच आहे, बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रत राहायला पाहिजे. हे फक्त समाजच बोलू शकतो. समाजालाच ह्या गोष्टीची हे आहे. बाकी कोणालाही काही घेणं देणं नाही. जसं की मागे लोकसभा इलेक्शनमध्ये संविधान बचाव करू पूर्णच्या पूर्ण देशामध्ये हेच होतं का संविधानाची एवढी त्यांना म्हणजे समाजापेक्षाही त्या लोकांना किती संविधानाची काळजी आहे. संविधान धोक्यात आहे असं म्हणून किती ते लोक आहे ना रस्त्यावर उतरत होते. संविधान धोक्यात आहे म्हणून जे की त्या गोष्टीची कोणालाही हे नव्हतं. संविधान जे काय आहे ते तर कंटिन्यू चालू आहे. पण हे लोक संविधान धोक्यात आहे करू रस्त्यावर उतरले. मग आता कुठे गेले? आता खरंच संविधानाची एवढी मोठी विटंबना होऊन ती परभणीमध्ये हाहाकार माजलेला आहे. कुठे गेला तुमचा भारत जोडून? कुठे गेले तुमची संविधान बचावची हे तळमळ? कुठे गेली? जिथे पाहिलं तिथे प्रत्येक लोक संविधान धोक्यात आहे म्हणून हे करत होते. कुठं मागितले आणि पूर्ण देशभरात आहे ना भारत जोडूसारखा प्रकार केला. पण भारत हाच संविधानावर चालणारा देश आहे, जे की त्याची पूर्ण जगात नाव आहे. आणि त्या संविधानाची आज विटंबना होऊन तिथे सगळा हाहाकार माजला आहे. आणि संविधानाची विटंबना झाली तर त्याच्यासाठी फक्त समाजच रस्त्यावर उतरलेला आहे. कुठे गेले? आता कोणीच का बरं नाही येत आहे. संविधानावर इतक्यापर्यंत आज विटंबना होऊन सगळं ते इथं एक समाजाचे लेकराला पाहिजे तेवढा तिथे हे होत आहे असताना बाकी तुम्ही लोक कुठे गेले? संविधानाची ज्यांना काळजी होती ना ते आज कुठे गेले? जिथे खरंच संविधानाचे हे झालेलं आहे, विटंबना झालेली आहे, तिथे तुम्ही हजर व्हायला पाहिजे ना. कोणीच का बरं दिसत नाही? का बरं तुम्हाला माहीत नाही पडत आहे का संविधानाची विटंबना झालेली आहे? तुम्हाला काळजी होती ना संविधान वाचवायचे, संविधान धोक्यात आहे म्हणून बोंबलत होते. आता कुठे गेले? काही नाही. हे फक्त वापर करणारे लोक आहे. बहीण भावांनो, संविधानाची त्यांना गरज नाही आहे. बाबासाहेबाची गरज आहे ना बाबासाहेबाच्या समाजाची यांना गरज आहे. यांना फक्त यांच्या फायद्यासाठी यांनी बाबासाहेबाचा वापर करतात, संविधानाचा वापर करतात आणि बाबासाहेबांच्या लेकरांचाही वापर करतात. यांना कोणाचं काही घेणं देणं नाही. ज्यावेळी खूप मोठं संकट येते ना समाजावर, संविधानावर, बाबासाहेबावर, तर कोणीही येत नाही. फायदे घ्यायला सगळेच आहे, कोणीही येत नाही. येतात फक्त तो समाजच. येतात तर तो फक्त समाजाच्याच लेकरं येतात, तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच. आणि त्याच बाळासाहेब आंबेडकराची हे लोक बदनामी करतात. आणि आपले लोक कच्च्या कानाचे बाळासाहेबावर बोटं उचलतात. त्यांना ह्या गोष्टीचं हे नाही की जेव्हा केव्हा काही अडचण येते तर कोणीच येत नाही समाजाच्या व्यतिरिक्त. तर त्याच्यामुळे आहे ना आता तरी आपल्यात एकजूट राहणं खूप गरजेचं आहे. ही सुरुवात झालेली आहे. आणखी एक आपला अधिकार निघून जाईन ना बहीण भावानं, तर माहीत नाही आपल्यावर काय परिस्थिती येईल. कारण का आपल्यावर जे अन्याय अत्याचार होतात ना
तर त्या अन्याय अत्याचाराला सीमा राहत नाही. समजून घ्यायला हवं. असंच बाबासाहेबांनी आपल्याला सहज नाही मिळवून दिलेलं आहे. आणि परत जर आपल्यावर अन्याय अत्याचार झाला ना, तर या दुनियादारीला आहे ना त्याचं काही वाटतच नाही. जे की आत्ताही आपण त्या अन्याय अत्याचारात आठव आले तर अंगाला काटा येतो. पण या गोष्टीसाठी यांना काहीच वाटत नाही. त्याच्यासाठी जे अधिकार आपल्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान करून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं आपल्याला जतन करणं खूप गरजेचं आहे. हेच बाबासाहेबासाठी आपली खूप मोठी आहे ना रक्त म्हणून, बाबासाहेबाचं रक्त म्हणून आपली ओळख राहील नाही तर आहे ना आणखी आपल्यासाठी काय हे लोक प्लॅनिंग करून आपले अधिकार छीनून घेतील तर सांगता येत नाही. हे लोक स्वार्थासाठी काही करतात. अहो हे लोक आहे ना स्वतःच्या बायकोची बदनामी करतात, स्वतःच्या नवऱ्याची बदनामी करतात, स्वतःच्या बहीण भावाची बदनामी करतात. तर काय हे एक सत्तेसाठी, एक फायद्यासाठी, हे स्वार्थासाठी काहीही करतात. तर ते लोक कुठे आपल्या फायद्यासाठी, आपल्या समाजासाठी, बाबासाहेबासाठी, संविधानासाठी करतात. तर वेळ आत्ताही गेलेली नाही आहे. जेव्हा केव्हा आहे ना असा प्रसंग येईल तर समाजाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच येत नाही आणि त्याच्यासाठी सगळा पुढाकार घेतात. तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर, बाकी कोणीच नाही आहे. तर बहीण भावानं आत्ताही आहे ना आपल्याला एकजूट होणं खूप गरजेचं आहे. आपली ओळखच ही आहे की समाज म्हणून आपण अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढणं एकजुटीने, हीच आपली ओळख आहे. बाबासाहेबांनी हेच आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं जीवन संघर्ष करूनच आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, ना की आपल्याला एक आरामात भेटणाऱ्या वस्तू आहे. जे की त्या महामानवानंच एवढं सगळं करून आहे ना आपल्याला जे अधिकार दिले, तर ते अधिकार टिकवण्यासाठी आपल्याला संघर्ष करणं खूप गरजेचं आहे बहीण भावांनो. त्याच्यामुळे आहे ना आता तरी आपण एकजुटीनं राहावं आणि प्रत्येक समाजाचा कोणतंही काही जरी झालं ना तर त्या समाजाच्या हिताचा विचार करू. भले त्याच्यामध्ये आपला फायदा हो का तोटा हो, तो विचार नाही करायचा. बस समाजाचा आहे तर समाजाला आहे ना भक्कमपणे साथ देणं हे खूप गरजेचं आहे. भले आपला तिथं फायदा होत नाही म्हणून समाजाला सोडून आहे ना ऐऱ्या-गैऱ्याच्या जर मागं जर पळू तर आपली हीच दशा होईल. तर ते ऐऱ्या-गैऱ्याच्या मागं पळणं आपल्याला सोडावं लागेल. आपल्याला आपल्या समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहावं लागेल. भले तिथे नफा हो का तोटा हो, तसंही नाहीतरी आहे ना किती या लोकांच्या आपण यांना हे करू एवढा यांनी सत्तेत राहू काय आपल्यासाठी केलेलं आहे? काही नाही, फक्त आपला वापरच केलेला आहे. बाकी आहे जैसे ते वैसेच कंडिशन आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे आहे ना आता तरी आपण आहे ना बाळासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. भले काही हो, पण तरी पण त्यांच्याच पाठीमागं ठामपणे उभे राहावं. तर कमीत कमी त्यांना तरी आपल्याला मायबाप म्हणून प्रश्न विचारता येईल का आपण भाजपाला किंवा मग या काँग्रेसला किंवा आणखी शिवसेनेला सपोर्ट केला आहे का? आपली हिंमत त्यांना विचारायची आणि त्यांना बोलायची नाही ना. पण बाळासाहेब आंबेडकर बघा आता हे बिचारे सामान्य ज्यावेळेस समाजामध्ये फिरतात तर त्यावेळेस असं वाटते का हा आपला माणूस आहे. खरंच जे बाळासाहेबांना मानतात आणि बाबासाहेबांना जे मानतात ना ते बाळासाहेबामध्ये बाबासाहेबांचं अस्तित्व बघत आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच आहे ना बहीण भावांनो, समाज म्हणून एकजूट राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तेच बाबासाहेबांनाही वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. आणि परत त्या आंदोलनामध्ये जे काय आपले लेकरं आहे ते जवान आहे बिचारे, शिक्षणवाले कॉलेजमध्ये जाणारे, करिअरमध्ये करणारे ते लेकरं आहे. आज त्या लेकरांच्या कुटुंबामध्ये काय अवस्था असेल, त्या लेकरांचं भवितव्य समजा ह्या लोकांनी त्या लेकरांना जर अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्या लेकरांचं आयुष्य होईल की नाही उद्ध्वस्त. तर हे एक प्रकारचं आहे ना समाजाला कुठं ना कुठं कमजोर पाडायचा प्रयत्न असू काहीही असू शकते बहीण भावानं, सांगताच येत नाही. कारण का आहे ना सत्तेसाठी कुठल्याही याच्यावर हे करते आणि खरं म्हटलं तर सत्ता तर हवीच हवी या लोकांना, पण माहीत नाही बाबासाहेबाविषयी आणि संविधानाविषयी या लोकांच्या मनात एवढी का चीड आहे जे की त्यांचं पावलापोट त्यांचं भलं संविधानात आहे. बाबासाहेबांनी त्यांचा पहिले विचार केलेला आहे, पण माहीत नाही ह्या लोकांना बाबासाहेबाविषयी, समाजाविषयी, संविधानाविषयी का चीड आहे. फक्त आहे ना हे फायद्यापुरते आपल्या समाजाला
त्यावेळी गोड गोड बोलते. बाकी नंतर यांची आहे ना कपटबुद्धी हे अशाच रीतीनं दिसून पडते सगळ्या याच्यामध्ये. बरं, बाकी लोकांचे समजा बाबासाहेबाविषयी आणि संविधानाविषयी जर त्यांच्या मनात खरंच हे जर असतील चांगली भावना, तर यावेळेस का बरं नाही सगळे समाज इतर म्हणजे संपूर्ण देशातल्या लोकांनी आहे ना या गोष्टीचा निषेध करायला हवा. किती दिसत आहे भावानो, समाजाच्या व्यतिरिक्त कोण दिसत आहे ओरडत आहे, कोणाला एवढी काळजी पडलेली आहे संविधान खत्रीचं आहे म्हणून म्हणायला. वाटतंच काल्पनिक देवाधर्मासाठी आहे ना मार उसण मार यूट्यूब सगळं भरून निघते, पण आता इथे कुठं दिसत आहे ना. यूट्यूबवर आहे ना संविधानाविषयी देखील मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवर दाखवत आहे काही ठिकाणी, पण कुठे बाकी लोकांना कुठे त्या संविधानाविषयी एवढी काळजी आणि एवढी चिंता दिसत आहे. कोणालाच काही नाही दिसत आहे. फक्त स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी हे लोक आहे ना त्याचा फायदा घेतात. इथेच समजा वेगळ्या समाजाचं जर असतं ना, पूर्ण भारत आहे ना, पूर्ण भारतात आहे ना असे म्हणजे एक हे पसरलेले असते, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. पण नाही, संविधानाचं आहे ना, मग समाजही करून करून काय करते. पण काही झालं तरी ज्यावेळी बाबासाहेबावर आणि संविधानावर ज्यावेळेस संकट येते ना, त्यावेळेस आहे ना समाजाला नाही कोणाची गरज. तसं जर म्हटलं ना, तर बाकी लोकांनी आहे ना स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. पण नाही जर घेतलं ना, समाज या लोकांची वाटे नाही बघत. कारण का आहे ना, ते समर्थ आहे बाबासाहेबांसाठी आणि संविधानासाठी आवाज उठवायला. पण महत्त्वाचं जे ते मुलं आहे बिचारे शिक्षणवाले आहे, करिअरवाले आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये काय अवस्था असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये काय प्रकार घडत असेल, त्या लेकरांच्या आयुष्यात समजा या लोकांनी आणखीन वेगळा काही डाव जर असतो म्हणलं, आयुष्य उद्ध्वस्त होईल. याच्यासाठी आहे ना आपल्याला सगळ्यांना एकजूट होणं खूप गरजेचं आहे. तिथे आहे ना महिला आहे, मुली आहे, त्यांची लेकरं बाळं, त्यांचे कुटुंब असेल, खूप गरजेचं आहे. ते परिस्थिती बघून आहे ना खरंच आहे ना आपल्या समाजाला एकजूट राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आहे ना आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीमागे राहणं गरजेचं आहे. कोणीच नाही आहे त्यांच्या व्यतिरिक्त आहे ना समाजाला, सगळ्या समाजाला घेऊन चालणार.